नाही केले का रे? मेसेज आले, लिंक वरे ग्रुपला नाही सेंड केला का? टाकली. टाकली सर, मुकेश सावंत टाकली. हम्म. बर, बघा. आता महत्वाची गोष्ट काय, मार्केटचं स्ट्रक्चर नुसार आपण एक हे समजून घेऊया, की आजचं मार्केटचं अनालिसिस आपण कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. बरोबर. बघा मित्रांनो, आधी आपण वन डेचं अनालिसिस समजून घेऊया का, कारण की बघा कधी पण बेसिक टू ऍडव्हान्स क्लासची लिंक सर जर भेटली, ग्रुपला भेटली आहे, मी ना हे पण टाकलं होतं, गुगल फॉर्म पण टाकलेला होता. ज्याला क्लास करायचा त्यांनी ना गुगल फॉर्म भरा. तुम्ही कदाचित मेसेज वाचला नसेल, तो बघून घ्या. तुम्ही ज्या ग्रुपला आहात ना त्या ग्रुपला टाकलेली असेल. ओके. बघा आता, आता महत्वाचा विषय काय आहे, आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं. बरोबर. म्हणजे आपण फक्त एक बेसिक टॉपिक बघितला मार्केट स्ट्रक्चरचा, कॅन्डलचा आणि फ्लिपचा. बरोबर. फ्लिप काय असतो, ब्रेक काय असतो आणि स्वीप काय असतो, हे आपण कालच्या सेशनला बघितलं. त्यानुसार बघा मित्रांनो, ऍक्च्युली आता वन डेला मार्केटचं स्ट्रक्चर कोणतं आहे, बुलिशच आहे. स्पष्टपणे दिसतंय आपल्याला की मार्केट स्ट्रक्चर बुलिश आहे, अपसाईडचं आहे. राईट. येस. आता त्यानंतर 4 hourला आपण बघूया, 4 तासाला मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे. बघा 4 hour प्रमाणे जर 4 तासाप्रमाणे जर चेक केलं, मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. म्हणजे काय, टीआरएस आलेला आहे. बरोबर. टीआरएस झाल्यानंतर आपण काय करतो, आता ठीक आहे, हा बाकीचा पार्ट तुमचा बाकी आहे, पण काही लोकांचा झालेला आहे पहिल्याच्या बॅचचा. बरोबर. हा आपला एक इमिजिएट झोन आहे. कोणता आहे? इमिजिएट झोन. टीआरएस झाल्यानंतरचा. बघा इथे काय झालं, आपला स्ट्रॉंग टीआरएस झाला होता. स्ट्रॉंग टीआरएस नंतर आपला हा आहे इमिजिएट सेलिंगचा झोन. तर आपल्या सेलिंग झोन मधून मार्केट खाली पडत आहे. ओके, इथपर्यंत ठीक आहे. बरोबर. पण मग आता आजचं अनालिसिस आपण कसं करायचं. आता हे तर बघा, इमिजिएट झोन पासून हा आपलं इमिजिएट ऑर्डर ब्लॉक होता. इमिजिएट ऑर्डर ब्लॉक पासून मार्केट खाली तर पडलं. मग आता इथे आपण आजचं अनालिसिस कसं करणार. ओके. ऍक्च्युली बघितलं तर मार्केट 4 तासाप्रमाणे सेलिंगला आहे. हा, आता इथे लक्ष द्या, एक पॉइंट आहे महत्वाचा, तो तुमचा, ठीक आहे, ते त्याला म्हणतात सीआरटी म्हणतात. त्या पॉइंटला काय म्हणतात, सीआरटी. ओके. आवाज येत नाही का मनोज सर माझा? या पॉइंटला काय म्हणतात, सीआरटी म्हणतात. येस आता सर, बघा. येस. ओके ओके, सीआरटी नुसार मित्रांनो, इथं महत्वाचा विषय काय झाला बघा, ही कॅन्डल तुमची काय झाली, मी कालच्या सेशनला सांगितलं बघा, कालच्या सेशन मध्ये स्वीप आहे का ब्रेक आहे. या लोला ह्या कॅन्डलने काय केलं आहे, स्वीप केलं का ब्रेक केलं. टाकत झाला चॅट बॉक्स मध्ये, टाकत झाला म्हणजे तो तुमची रिव्हिजन पण होत जाईल आणि मार्केटचे अनालिसिस पण तुमचं होत जाणार आहे. ओके. यस 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 यस, बरोबर बरोबर. काय झालं, स्वीप झाली आहे. आता स्वीप झालं, राईट राईट राईट, बरोबर बरोबर. बरं बघा, स्वीप झाल्यानंतर हा एक थेरी आहे बरं का, ही एक थेरी आहे. काय आला, अजून कोणी सचिन थोरात आहे काय? सचिन थोरात नावाने एक जण जॉईन आहे का, कोणी आहे का, स्टुडंट आहे का ते? बरं. ओके, स्वीप बरोबर. ठीक आहे, झाली संदेश सर स्वीप. आहेत सर. आहे का? हं. हो, संदेश सर. ओके ओके, धीरज मोरे यांना आहे ना व्हॅल्यूम कमी येतोय. मनोज सर व्हॅल्यूम चेक करत जा बरं का. आता व्हॉल्यूम बघा, आणि आवाज दोघेही क्लिअर आहेत. क्लिअर सर्वांनी आहे ना? आपल्या मोबाईलचे व्हॉल्यूम वाढवून घ्या प्लीज. ओके 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 ओके, हा बघा आता, आता महत्वाचा विषय काय माहितीये का, इथं ही जर स्वीप झाली ना, हा एक टॉपिक आहे बरं का, तो तुम्हाला नंतर शिकवेल मी. तर आता याचा अर्थ काय असतो माहितीये का, याच्या खालचा जो पण काही इमिजिएट किंवा एक्सट्रीमचा ऑर्डर ब्लॉक असतो ना, तिथून आपण काय करत असतो माहितीये का, तिथून आपण एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला शोधायची असते. कुठून? जी कॅन्डल स्वीप होते त्या ठिकाणावरून. बघा आता सगळे आम्ही एक बायचाकडे घेतला होता, 15 मिनिटाला येतो मी, 15 मिनिटाला पण येऊ शकता किंवा 5 मिनिटाला पण येऊ शकता. बघा, अरे हे गडबड झाली, 1 मिनिट. पुढे गेली 4 तासाची कॅन्डल. ओके. बघा ही कॅन्डल काय झाली आहे, इथे स्वीप झालेली आहे. त्याला मी एक झोन मार्क करतो बघा, असा झोन मार्क केला.
ओके. 15 मिनिटांमध्ये. हा, आता इथे बघा, इथे आपल्याला काय शोधायचा असतो? इथे आपल्याला शोधायचा असतो इमिजिएट ऑर्डर ब्लॉक किंवा एक्सचेंजचा ऑर्डर ब्लॉक. हे बघा, एक्झॅक्टली तो ऑर्डर ब्लॉक घेतला आणि ऑर्डर ब्लॉक वरून तो इथून वरती निघाला होता. बरोबर. मग आपलं टार्गेट काय? आता स्वीप किती मिनिटाला झाली आहे? 4 तासाला स्वीप आहे. हे बघा, 4 ओव्हरला स्वीप झाली आहे. हा आपला इमिजिएट ऑर्डर ब्लॉक होता. स्वीप कशाला केलं? हिला स्वीप केलं बघा, हिला. आता हिचे 2 टिपे निघतात. हे तुमचं सेशन पेंडिंग आहे बरं का. घेईल मी, सांगतो सीआरटी तुमचं घेतो. कारण की जोपर्यंत आपलं एंट्री टार्गेट स्टॉपला जोपर्यंत कम्प्लीट होत नाही ना, तोपर्यंत ही स्ट्रॅटेजी शिकून फायदा नाही आहे. ओके. रेंज कुठे आहे? रेंज रेंज रेंज. ओके. डेट रेंज बघा, हे असे 2 टार्गेट आपले निघत असतात. पहिलं टार्गेट डन आहे, हे बघा. 15 मिनिटं. ओके. येस. आपलं पहिलं टार्गेट आहे 51-72चं. 51-72चं पहिलं टीपी होता. सेकंड टीपी आहे हा 51-96चा. ओके. आपलं सेकंड टीपी आहे. ओके. आता बघा, या 2 टीपीसाठी आपण आजच्या दिवसाला, फक्त आजच्या दिवसाला बरं का, लॉंग साठी नाही. कारण की 4 तासाप्रमाणे हा जो हे बघा, मार्केटचा ऍक्च्युली स्ट्रक्चर कोणता आहे? सेलिंगचाच आहे. आपल्याला सेलच करायचा होता या ठिकाणी. पण एक 4 तासाला आपल्याला एक शेअरची कॅन्डल दिसली, त्यानुसार आपण हे सांगतोय तुम्हाला. बरोबर. हे बघा, 4 तासाला हे 2 झोन आपल्याला दिसले. ओके. आता आपण येऊ 1 तासाला. बघा, 1 ओव्हरला मार्केट काय दिसतंय आपल्याला, आपण ते एकदा बघू. हे बघा, 1 तासाला आपल्याला काय दिसतंय? मी ना, आता एक 4 तासाचा आहे ना, अजून थोड्या वेळ मी काढून टाकतो बरं का. तर तुम्ही नंतर कन्फ्युजन बसाल. बघा, आता 4 ओव्हरला आपल्याला काय दिसतंय? हे मी करतो डिलीट. ही लाईन लावू देतो. बघा, मार्केट इथे कुठेतरी अप साईडला होतं, वरती होतं. बरोबर. नंतर इथे इमिजिएट हाय बनला, म्हणजे हायर आहे बनला. इथे इमिजिएट म्हणजे लास्ट हायर आहे, आणि हायर लो कुठे होता? हा होता आपला, राईट. हायर लो हा होता. म्हणजे इथे आपला काय झाला? टीआरएस झाला. ट्रेंड कोणता सुरू झाला? डाऊन ट्रेंड सुरू झाला. बरोबर. बघा, हा आहे आपला डाऊन ट्रेंड. इथे बनला आपला लोअर लो, लोअर हाय आणि लोअर लो. बरोबर. आता आपल्याला करायचं काय आहे? या लोअर लोच्या खाली बघा, हा जो लोअर लो आहे त्याला मी एक लाईन लावतो बघा इथे. म्हणजे आपला आता हा जो लोअर आहे आणि हा लोअर लो, याच्यामध्ये आपल्याला आपले सेलिंगचे झोन शोधायचे आहेत. बरोबर. किती मिनिटाला? 1 तासाला. बघा आता, इमिजिएट झोन, इमिजिएट झोन. येस, हा होता एक इमिजिएट. थोडं वेळ मी ना हा पॅच काढून टाकतो. ओके. बघा, आता आपण बघणार इमिजिएट झोन, इमिजिएट. बघा, थर्ड कॅन्डल, सेकंड कॅन्डल, ही फर्स्ट कॅन्डल. लक्ष द्या बरं का, हाच टॉपिक इमिजिएट झोन हाच थोडासा अवघड जातो. बाकी सगळं इझी आहे. इमिजिएट आपले सेलिंगचे झोन किंवा इमिजिएट बाईंगचे झोन जे आपल्याला शोधायचे असताना, बाकी सगळं सोपं आहे. फक्त हा टॉपिक थोडासा अवघड असतो, इमिजिएट ओळखायचा. बघा, आता इथं लक्ष द्या. ही जर आपण फर्स्ट नंबर कॅन्डल घेतली, बघा, सेकंड नंबर कॅन्डल बॉडी आहे, थर्ड नंबर कॅन्डल ही आहे. आता ही का? कारण की ही सेकंड नंबरच्या लोच्या खाली आहे. या 2 कॅन्डलला आपण किंमत देत नाही. या 2 कॅन्डलला आपण जास्त किंमत देणार नाही. का नाही देणार? बिकॉज ह्या हिच्या आतमध्ये आहे. सो आपला सेलिंग झोन कसा झाला? फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल. बघा, मग आता फर्स्ट कॅन्डलचा लो, थर्ड कॅन्डलचा हाय, हा झाला आपला मित्रांनो काय? सेलिंग झोन. बघा, किती किती मिनिटाचा होता? 1 ओव्हरचा होता. ऍक्च्युली बघा बघा बघा, आपण बघूयात. हा,
हा इथे पहिला झोन वर्क झाला, इथून मार्केट खाली आलं, नंतर हा सेकंड झोन इथे वर्क झाला बघा. येस, म्हणजे 1 hour प्रमाणे सुद्धा ऑर्डर ब्लॉक होता हा आपला, आणि हा होता आपला एफपी झोन. ओके, इमिजिएट ओळखा, इमिजिएट डन झाला, हा ऑर्डर ब्लॉक पण डन झालाय. ठीक आहे, आपल्या स्ट्रक्चर प्रमाणे बरं का, हे स्ट्रक्चर तुम्हाला शिकवलं आहे या स्ट्रक्चर प्रमाणे, बरोबर. आता हे झाले इमिजिएट. आता आपण ओळखूया एक्स्ट्रीमचे, सगळ्यात वरचे. सगळ्यात वरचे जर आपल्याला बघायचे असतील, सगळ्यात वरचे जर आपल्याला मार्क करायचे असतील इथे, तर बघा आता आपण समजून घ्या, ही मोठी कॅन्डल आहे, फर्स्ट नंबर कॅन्डल. यस, सापडला बघा आपल्याला. झूम करतो बघा, ही जी कॅन्डल दिसते आपल्याला मोठी, सगळ्यात मोठी, ही सोडून द्या, पुढचं सोडून द्या. ही कॅन्डल सगळ्यात वरती गेली ना, ही कॅन्डल सगळ्यात मोठी आहे, बरोबर. ती आपण फर्स्ट घेतली, ही सेकंड नंबर कॅन्डल आहे बॉडीची, आणि थर्ड नंबर कॅन्डल आहे बघा. ही फर्स्ट नंबर पूर्ण कॅन्डल मी घेतो. ओके, ही सेकंड आणि थर्ड. फर्स्ट नंबर कॅन्डलचा लो, थर्ड नंबर कॅन्डलचा हाय बघा. याने काय केलं, या झोनने तुमचा फक्त फेअर व्हॅल्यू गॅप घेतलाय, पहिला झोन घेतलाय, एफपीजी घेतलाय. हे बघा, थर्ड नंबर कॅन्डलचा लो, फर्स्ट नंबर कॅन्डलचा लो, थर्ड नंबर कॅन्डलचा हाय, बरोबर. हा पहिला झोन घेतलाय, बट हा पेंडिंग आहे अजून, हा वरचा पेंडिंग आहे. सो मोस्टली चान्स आहे की इथं मार्केट येऊ शकतं. हा खालचा तुमचा काय झाला आहे, कम्प्लीट झालेला आहे. हा जो झोन आहे खालचा, तो कम्प्लीट झालेला आहे. तर हा वरचा झोन तुमचा पेंडिंग आहे, म्हणजे आता याला आपण काय म्हणतो, या झोनला आपण म्हणतो काय, सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये. पेंडिंग झोनला आपण म्हणतो काय, तो यस, तो झाला आपला पीओआय. ओके, सो ठीक आहे, पण तो वरती आहे. तो आता ज्या वेळेस मार्केट वर जाणार ना, त्यावेळेस इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं या झोनवरून. सो ठीक आहे, हा आपण असा मार्क करून राहू. पण आता बघा, आता हे दोन्ही झोन आपले काय झाले, वर्क झाले आहे. किती मिनिटाचे, 1 तासाचे. आता मी करतो डिलीट. आता आपण बघूया करंट मार्केट स्ट्रक्चर स्मॉल टाइम फ्रेम मध्ये. कुठे, स्मॉल टाइम फ्रेम मध्ये बघा. इथून फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, आता सध्या आपल्याला मार्केट काय दिसतंय बघा. आलो होता, सेलिंगचा झाला. यस, यस, यस. यस, आपले स्ट्रक्चर तुम्ही सांगेल का कोणतं स्ट्रक्चर आहे. आता याचा अर्थ काय झाला सांगा बरं मला. नाही, अपट्रेंड तर आहे, अपट्रेंड आहे. आपले स्ट्रक्चर कोणते, स्ट्रक्चर पार्ट वेगळा. अपट्रेंड तर सापडला आपल्याला. हो, अपट्रेंड तर हे बघा, तर तो एक ट्रेंडचा पार्ट झाला अपट्रेंड, बरोबर. अपट्रेंड ट्रेंडचा आपले स्ट्रक्चर कोणकोणते, एक अप साईडचं स्ट्रक्चर आहे, एक डाऊन साईडचं स्ट्रक्चर आहे, एक स्ट्रॉंग टीआरएसचा आहे. त्याच्यानंतर यस, वीक टीआरएस नाही, वीक टीआरएस सेकंड सेटअप. अरे आपलं स्ट्रक्चर ओळखायचंय ना, म्हणजे मार्केट चेंज होते. तिथून आपल्याला स्ट्रक्चर आपण का आयडेंटिफाय करतो, कारण की आपल्याला तिथं एंट्री घ्यायची असते, त्याच्यामुळे आपण स्ट्रक्चर आयडेंटिफाय करतो, बरोबर. हा झाला वीक टीआरएसचा सेकंड सेटअप, फर्स्ट, सेकंड, बरोबर. मग सेकंड सेटअपला आपण काय करत असतो, सेकंड सेटअपला आपण आपले झोन मार्क करत असतो. हे बघा, इथं आता आपण मार्क करूया सेकंड सेटअपचा डिमांड जवळ हा झोन, हा इमिजिएट होता तो बघा.
आता इथून एक बुलिश मुवमेंट बनवा, 4 तासाची सीआरटी होती ती पण बरोबर इथूनच वर गेली. आणि आपलं जे स्ट्रक्चर होतं मार्केटचं वीक टीआरएस सेकंड सेटअपचं, ते पण इथं मार्केट आलेलं आहे. सो आता याचा अर्थ काय की मार्केट एक बुलिश मुवमेंट देऊ शकतं आणि गेले पण आहे, वरती गेलेलं आहे. बरोबर. बघा आता जो आपण स्मॉल टाइम फ्रेम मध्ये येऊया. स्मॉल टाइम फ्रेम मध्ये काय दिसतं आपल्याला? हम्म. 15 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये हा इथे ब्रेक झाला. बघा 15 मिनिटला स्ट्रक्चर प्रॉपर सिलिंगचं आहे. 1 तासाला बुलिश आहे, बरं 1 तासाला बुलिश आहे. 15 मिनिटाला दिसतं सेलिंग. इथे टीआरएस झाला, खाली पडलं. तर इथून मार्केट इमिजिएट जे पण इमिजिएट होते, इमिजिएट झोन घेऊन मार्केट खाली आलं, खाली आलं, खाली आलं, खाली आलं. आणि हा जो तुमचा लोअर लो बनला होता त्याच्या खाली मार्केट 15 मिनिटला सेलिंग झोन दिसत नाही कोणता वरती. सेलिंगचा झोन कोणता दिसत नाहीये 15 मिनिटाला. डायरेक्ट फार वरती आहे, त्या वरती आहे आपला सप्लाय झोन. याला काय म्हणतो आपण? सप्लाय झोन. हा सप्लाय वरती आहे. ओके. येस. आता जर बाय करायचं असलं आपल्या आता करंट मध्ये, ओके, इथून वरती गेलं, सेकंड थर्ड डन झाला. यस. हा झाला आपला इमिजिएट बाईंगचा झोन. इथं आला झोन मार्क करून घ्या बरं का प्रत्येकाने. हा 15 मिनिटाचा झोन आहे. इथून आपण एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकतो, इथून किंवा इथून पण. बघा आता हा काय इमिजिएट एफपीजी आहे बघा. फर्स्ट सेकंड थर्ड हा फिरवली गॅप आहे. ओके. आता फिरवली गॅप मध्ये मार्केट आहे. 1 मिनिटाला येऊया, 1 मिनिटाला बघू आपण. अरे 1 मिनिटाला एंट्री होती, हे बघा. टीआरएस झाला. ठीक आहे ना, पण टार्गेट फार छोटे आहे. फक्त 40-50 टार्गेट आहे. इमिजिएट एफपीजीचं टार्गेट छोटं होतं, एवढंच आहे. हम्म. शक्यतो आपण काय करायचं, ऑर्डर ब्लॉकला एंट्री प्लॅन करू. ऑर्डर ब्लॉकला बघा इथे
इथून टार्गेट तुम्हाला मस्त भेटेल या झोन पासून. ओके, हा जो झोन आहे ना, 51-58 ते 51-47चा हा जो झोन आहे ना, इथून टार्गेट मस्त भेटेल. इथून आहे पण इथून टार्गेट छोटा आहे. 40-50 पिपचा टार्गेट आहे फक्त. इथून प्लॅन नका करू. ठीक आहे, एकच बायचा सेटअप आपल्याला दिसलेला आहे फक्त इथे बायचा. ओके. पाच मिनिटं सेम आहे ना, 5 मिनिटं सेमच आहे. 5 मिनिटं आपण इमिजिएट होता बघा, आपण इमिजिएट ऑटो ब्लॉक होता. तिथे वर चाललंय. याच्यावरती जर ब्रेक दिला ना, बघा ते पहिलं टिपी डन करून टाकलेले. पण ठीक आहे, नवीन एंट्रीसाठी याच्यावरती जर ब्रेक दिला ना, या रिव्हर्सल कॅन्डलच्या वरती, तर आपण एक प्लॅन करू शकतो. हे वरची टीपी हा एक पहिला टीपी 51-73चा आणि सेकंड टीपी हा 51-96चा, जो आपण 4 तासाच्या सीआरडी प्रमाणे काढला होता तो. हा डन होऊन जाईल, हा डन होऊन जाईल. पण का नाही घेतला? हे बघा, टीपी छोटा होता ना, 70 पिपचा. 70 म्हणजे 40 पिपचा टीपी होता फक्त, 40 पिपचा. ओके. बस. हे बघा, हा एक झोन आहे 15 मिनिटाचा, आणि हा होता इमिजिएट ऑटो ब्लॉक, बरोबर. याचे टीपी कोणते माहिती आहे का, लक्षात द्या. जे टीपी आहे आजच्या सेटअपचे. इथून जे एंट्री भेटली आपल्याला या ठिकाणावरून, बरोबर, तर समजून घ्या साधारणतः पहिला टीपी 150 पिपचा आहे. सेकंड समथिंग 350 प्लस आहे. बरोबर, हे दोन झोन लक्षात ठेवा आजच्या दिवसासाठी. जर इथं कन्फर्मेशन भेटलं तर बरं का, या ठिकाणी हा जो झोन आहे ना खालचा ऑर्डर ब्लॉकचा, तिथे कन्फर्मेशन भेटलं तर हे वरची टीपी मस्त वर्क होतील. नाही ते इमिजिएट मधून बघा, इमिजिएटला जर इमिजिएट मध्ये जर याच्यावरती हे बघा, याच्यावरती जर कॅन्डल क्लोज झाली, रिव्हर्सल कॅन्डलचं कन्फर्मेशन जर भेटला आपल्याला, हा 3-3.5 पिपची रिस्क आहे. तिथं आपण रिस्क फ्री करू शकतो. पहिलं टिपी छोटा आहे पण सेकंड टिपी मोठा आहे. समथिंग 280 पिपचं टार्गेट आहे. हे होऊन जाईल, तुम्हाला बोललो ना, हा टिपी छोटा होता त्याच्यामुळे आपण घेतली नाही 1 मिनिटाची एंट्री इमिजिएट झोनची. हा होऊन जाईल डन. झाला तो डन, झाला बघा, झाला डन. यस, आता बघा, एंट्री आपल्याला घ्यायची आहे
ज्यांना आता जर एंट्री घेतली ना, बघा आता प्रॉब्लेम काय माहितीये का, आता जर तुम्ही घेतली तर तुम्हाला रिस्क होणार आहे 6 पॉईंटची, म्हणजे 60 पिपची. इथे येऊ द्या, झोन मध्ये येऊ द्या, झोन मध्ये आपण एंट्री घेऊ शकतो. तो इथे एका मिनिटाला काय दिसतंय का मला बघू द्या. 1 मिनिटला, 1 मिनिटला. ठीक आहे, इथेच येऊ द्या. इथे आल्यानंतर बघा, एक 3.5 पिपची रिस्क आहे या पहिल्या झोन मध्ये, एफपीजी मध्ये. इथं आपण घेऊ शकतो. बरोबर. इथे जर झोन फिल्टर केला आपण, झोन फिल्टर 1 मिनिटाला बरं का, 15 मिनिटाचा झोन जर आपण फिल्टर केला, हे बघा, कुणाला लिमिट ऑर्डर जर लावायची असेल, हे बघा, लिमिट ऑर्डर लावा 51-52, म्हणजे 51-53ला स्टॉप लॉस तुमचा येणार आहे 47, 51-47चा. हे बघा, इथे मी तुम्हाला ऑर्डर लावून देतो, लिमिट ऑर्डर. हे इथे अशा पद्धतीने. पण याचा टीपी डायरेक्टली कोणता आहे, पहिला हा असणार आहे सीआरडी प्रमाणे. कोणता? 200 पिपचा सीआरडी प्रमाणे. ही पहिली जी रेड लाईन आहे ना, तो टीपी आहे. सेकंड हा आहे बघा, 400 प्लसचा आहे. पण कुठे? त्या खालच्या झोन मध्ये बरं का, इथे फिल्टर केलाय, फिल्टर केलाय. येस. 2 झोन निघाले बघा आपले, 2 झोन. हा, ही ऑर्डर ऍक्टिव्ह झाली बघा. 15 मिनिटाची होती ना, जी 3.5 पिपची रिस्कची होती, ही बघा, ही ऍक्टिव्ह झाली. बघा, ही एंट्री ऍक्टिव्ह झाली आहे. हिला रिस्क आहे 3.5 पिपची, म्हणजे 3.5 पॉईंटची. ओके. 15 मिनिट. यस. 2 झोन तुमच्या समोर आहे. ही लाईन मी काढून टाकतो. तर इथं आलं, या झोन मध्ये कन्फर्मेशन घेऊन एक बाय करायचं. नाही तर लिमिट लावायची असेल, कुठे लावायची? 51-53ला. ओके. हा झोन मी टाकतो ग्रुप वरती. आपण 5 मिनिटाची रिव्हर्सल कॅन्डल बघितलेली आहे. आणि एका मिनिटाला काय होतं, 1 मिनिटला, एका मिनिटाला. दुसरं कोणतं कन्फर्मेशन नव्हतं, पण ठीक आहे, काय अडचण नाही. 5 मिनिटाचं एक कन्फर्मेशन आपण घेतलं होतं इथे, बाकी कोणतं नाही. ठीक आहे. ते त्या ग्रुपला नाही ना, वारेला त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या.
हे आपले आहे आजचे एंट्रीचे झोन. बरोबर. जर ह्या झोनमध्ये कन्फर्मेशन भेटलं तर डायरेक्ट एंट्री घ्या, नाही तर इथं तुम्ही डायरेक्ट लिमिट ऑर्डर पण लावू शकता, काय अडचण नाही. बरोबर. मग इथं तुम्हाला रिस्क आहे समथिंग 5-5.5 पॉईंटची. बरोबर. बट टार्गेट मोठं आहे, याचं टार्गेट आहे तुम्हाला मोठं 280 प्लस पिपचं टार्गेट आहे, आणि याचंही मोठं आहे तुम्हाला 400 प्लस पिपचं आहे. ठीक आहे. डन कोणतं होतं आपण बघू, आणि रिझल्ट काय होता काही नाही. मी ना हे ग्रुपवरती शेअर करतो. जर रिस्क फ्री झाला किंवा रिएंट्री आली तरी मी ग्रुपवरती शेअर करणार. ओके, चालेल. काही प्रश्न कोणाचे? सर करंट 1 मिनिटचा कन्फर्मेशन एक्सप्लेन करू शकता का? करंट 1 मिनिटाला नाही भेटला सर. सर कॅन यू शो टुडे स्टेड? कोण आहे? वरद खैरे. हॅमर इन्साइड हॅमर, हा पोलीस कर्नल वराड खैरे. तुम्ही क्लास नाही केलाय का? नवीन आहात का तुम्ही वराड सर? वरद वरद का वराड काय? यस. ठीक आहे. चला या 2 झोनकडे आपण आज लक्ष देऊ. खाली कन्फर्मेशन भेटलं बघा. जो पण डन होईल, हा पण डन झाला. याला पण टार्गेट मोठा आहे, 1:7 प्लसचा रिस्क रिवॉर्ड आहे. याला पण जवळपास 1:7 प्लस रिस्क रिवॉर्ड आहे. बरोबर. सो बघू काय होतं काही नाही. मी तसं ग्रुपवर शेअर करतो, आणि याचा रिझल्ट आपण बघू संध्याकाळी. ठीक आहे, चालेल. चला, बाय बाय, थँक्यू सो मच.